सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाची केस आता सीआयडीच्या हातात आल्यापासून या प्रकरणाच्या तपासाला मोठा वेग आलाय। सध्या सीआयडीकडून वेगवेगळ्या नागरिकांची या हत्याकांडाशी संबंधित चौकशी केली जाते। त्यातच रविवारी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्या सोनवणे यांनाही चौकशीसाठी सीआयडीकडून समन्स आलेलं होतं। सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणी त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आल्यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावलेल्या होत्या। या प्रकरणी त्यांची तब्बल 7 तास सीआयडीकडून चौकशी करण्यात आली आहे। संध्या सोनवणे या राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष आहेत, तसेच त्या पक्षाच्या सक्रिय नेत्या देखील आहेत। त्यांचा बीडच्या राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर वावर आहे। त्यासोबतच या हत्याकांड प्रकरणाशी संबंधित असलेले मुख्य आरोपी हे राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित आहेत। हीच बाब हेरून सध्या सीआयडीकडून अनेक जणांची चौकशी केली जाते। त्यात पक्षाच्या काही नेत्यांनाही चौकशीसाठी बोलवण्यात येत आहे। त्यामध्ये संध्या सोनवणे यांचाही समावेश होता। तसेच आपल्यासोबत पक्षाच्या इतर पदाधिकाऱ्यांची देखील सीआयडीने चौकशी केल्याचं संध्या सोनवणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलंय।